Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. Mumbai Tak Jai Hind Utsav, presented by Puneet Balan Group, powered by Maharashtra Tourism, associate sponsors New India Assurance, Sunny's World आणि ग्लोबल सेंट अँजेलस ग्रुप ऑफ कंपनीज. ज्यांनी आपल्या आवाजानं मराठी गझल ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली, पण भीमरावजींची ओळख इतकीच देता येणार नाही. तर त्यांनी फक्त गझल नाही तर नवोदित गझलकारांना सुद्धा एक चांगलं व्यासपीठ दिलं. रसिक प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या गझला या त्यांनी पोहोचवल्या आणि या नवोदित गझलकारांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये भरपूर लिहून लोकांपर्यंत, रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. गझलकार स्वतः गझल नवाज म्हणून त्यांची ओळख केली जाते. ते स्वतः गझलकार आहेत, पण गझल ते ज्या पद्धतीनं समजून देतात ते विसरता येत नाही आणि म्हणून त्यांच्या अनेक गझला ज्या आहेत त्या रसिक प्रेक्षकांच्या आणि ज्यांना गझलेची ओळखही नाही अशांच्या सुद्धा मनात कोरल्या गेलेल्या आहेत. अर्थात गझल नवाज भीमराव पांचाळे यांची वेगळी ओळख करून देण्याची खरं तर आवश्यकता नाही, पण जेव्हा हेच गझल नवाज पद्मश्री होतात तेव्हा मराठी रसिकांना, मराठी गझल रसिकांना खूप अधिक आनंद होतो. आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आजच्या या मैफलीत गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्यासोबत त्यांचं कन्यारत्न, त्यांच्या कन्या डॉक्टर भाग्यश्री पांचाळे गायकवाड सुद्धा आज गझलचा कार्यक्रम सादर करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की मान्यवरांचं स्वागत करण्यासाठीची सुद्धा आपल्याला सोय करायला हवी आणि ते इथं येऊन त्यांचा आवाज त्यांनी ऐकवलेला आहे, पण त्याचबरोबर त्यांचं स्वागत करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी व्यासपीठावर बोलावते न्यू इंडिया ॲश्युरन्स पुणेच्या रिजनल मॅनेजर जयश्री भावे आणि न्यू इंडिया ॲश्युरन्स पुणेचे रिजनल मॅनेजर भास्कर कपाडिया यांना. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. भीमरावजींनी प्रत्येक शेरात दडलेला अर्थ आपल्या सादरीकरणातनं रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहेच, पण त्याचबरोबर मराठी गझल विश्वात त्यांनी केलेली मुसाफिरी ही केवळ गायनापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. भीमरावजींनी गझलेवर भरभरून लिहिलं, प्रेम केलं, खेड्यापाड्यात मराठी गझल पोहोचवली. ते मराठी गझल गायकीतले एक मानदंड आहेत आणि तशाच पद्धतीनं महाराष्ट्रात नाही तर देशभरात, अगदी जगभरात त्यांचा गौरव झालेला आहे. मी विनंती करते की जयश्री भावे यांनी भीमरावजींचं स्वागत करावं. जयश्री भावे न्यू इंडिया ॲश्युरन्स पुणेच्या रिजनल मॅनेजर आहेत. धन्यवाद. भास्कर कपाडिया जे न्यू इंडिया ॲश्युरन्स पुणेचे रिजनल मॅनेजर आहेत, त्यांनी डॉक्टर भाग्यश्री गायकवाड यांचं स्वागत करावं. अगदी सेकंदभरातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. तर आता मला वाटतं की हा माईक बंद होऊन तिथं गाणं सुरू व्हायला हवं, गझल सुरू व्हायला हवी. तर एक रसिक प्रेक्षकांना विनंती आहे आणि व्यासपीठावरच्या कलाकारांना सुद्धा की वेळेअभावी आपल्याला हा कार्यक्रम म्हणजे हा जो गझलीची मैफल आहे ती अवघे 25 मिनिटंच रंगवता येणार आहे. कृपया तेवढी विनंती, 35 मिनिटं तेवढी विनंती मान्य करावी. थँक्यू. बोलू कमी आणि गाऊ जास्त. श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल. द्वेषाची दुनिया बदले, माणुसकीचा ध्यास गझल. अशी गझल घेऊन आम्ही तुमच्या समोर आज काही क्षणांसाठी आलो. हा मोठा विषय आहे, तासा 2 तास तर नाही आहे, पण जितकी वेळ आपल्याला दिली आहे तेवढ्यामध्ये आपण हा उत्सव साजरा करूया. जय हिंद उत्सव. माणसाचीच कथा आहे, माणसाचा स्वभाव आहे, माणसाचंच बदलणं आहे, माणसाचंच आरशाला सुद्धा ओळखू येईनासा झाला अशा टाईपचं ते वागणं आहे.
त्याबद्दलची इलाई जमादारांची गझल, पहिली गझल. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे. काही शेर मी पेश करतो. वाचलेली ऐकलेली, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे. पुस्तकातून पाहिलेली, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली. रोज अत्याचार होतो, रोज रोज अत्याचार होतो. आरशावर तिरका, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे गेली. माणसे गेली कुठे. ही अचानक, ही अचानक माणसांची माकडे झाली कशी. ही अचानक माणसांची माकडे झाली कशी, झाली कशी, झाली कशी. कोई हिंदू, कोई मुस्लिम, कोई ईसाई है. सबने इंसान न बनने की कसम खाई. ही अचानक माणसांची माकडे झाली कशी. माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली. अंदाज, अंदाज आरशात वाटे, वाटे खरा असा. अंदाज, 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 अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. आरशाचा वाटे खरा असावा, खरा असावा, असावा, असावा. बहुतेक, बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा, खरा असावा. अंदाज. गझल इलाई जमादारांची. त्या गझलमध्ये शेर लिहिलाय संजय इंगळे यांनी. असं गझलमध्येच होतं फक्त. फार सुंदर शेर आहे, बोलाय जाऊ. छाती खुली, छाती खुली तरीही
तरीही पाठीत वार केला वार केला वार केला वार केला पाठीत वार केला छाती कुणी तरीही तरीही पाठीत वार केला जगण्याला आधार हवा तुझ्या सारखा यार हवा जगण्याला आधार हवा तुझ्या सारखा यार हवा पाठीवरती नकोच मित्रा छातीवरती वार हवा छाती कुणी तरीही 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 पाठीत वार केला दिलदार यार माझा माझा पाठीत वार केला दिलदार यार माझा तो लाजरा असा अंदाज आरशाचा वाटे करा सारा गजल तुम्हाला ऐकवतो म्हटलं मी तर 1.5 तास ही एकच गजल चालू शकते इतकी मोठी इतकी विस्तार पावलेली आहे ती प्रत्येक शायराने आपले शेर जोडले पण आता मी एकच हास्यले गजल शेर ऐकवतो आणि ही गजल संपतो हास्यले गजल शेर फार सुंदर आणि उत्तम शेर जखमा कशा 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 सुगंधी जखमा 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 कशा कशा सुगंधी झाल्या 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 काळा जखमा कशा 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 सुगंधी झाल्यात काळ झाला जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला जखमा कशा सुगंधी कशा झाल्या कशा झाल्या कशा झाल्या काळ झाला कशा झाल्या मी वारंवार कशा झाल्या म्हणता याचा अर्थ माझ्याकडे उत्तर आहे त्याचं पहिलं उत्तर दारावरून माझ्या त्यांची वरात गेली दारावरून माझ्या त्यांची वरात गेली मेंदी तरंगलेली परची उरात गेली आता कशास त्यांची पारायणे इलाही आता कशास त्यांची गरे निशानी गपम परम रस आता कशास गरे निशानी गपम गम रस गम पाणी सा गम पाणी सा गम पाणी जखमा आता कशास त्यांची पारायणे इलाही माझीच भाग्यरेखा
त्या घरात गेली चकमा अशा चकमा कशा जखमा अशा साल्यात काळजाला केले केलेत वार जान जान केलेत वार जान केलेत वार जाने तो मोगरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा खरा सावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा खूप काही ठरवून आलो होतो, हे एक ऐकवीन ते ऐकवीन. खूप दिवसांनी पुण्याला कार्यक्रम होत आहे, मनाशी खूप ठरवून आलो होतो. ये कहाणी फिर सही, एक अशी गझल, एक वेगळा प्रयोग. हा प्रयोग साधारण 1200 वर्षापूर्वी अमीर खुसरो साहेबांच्या काळामध्ये झाला होता. त्याच्यानंतर तो मराठीत झाला की समजा एक लाईन, एक मिसरा उर्दूमध्ये आहे, तर दुसरा मिसरा उर्दूमध्येच हवा, तर ती गझल, तर तो शेर होईल. पण दुसरा मिसरा हा मराठीत आहे, तरी गझल होते. हा प्रयोग यशस्वी केला होता अमीर खुसरोनी. पहिला मिसरा त्यांनी फारसीमध्ये लिहिला आणि दुसरा मिसरा खडी हिंदीमध्ये लिहिला आणि दोन भाषांचा समन्वय घडून आणला आणि म्हटलं, लिपट जाता हूँ माँ से. तो म्हणाला की फारसी माझी आई आहे, तर हिंदी माझी मावशी आहे. लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है, गज़ल मराठी में कहता हूँ उर्दू खुश हो जाती. असा हा भाषांचा समन्वय इतक्या वर्षानंतर आपल्या मराठीत झाला. पुण्याचे इलाही जमादार आता नाही आहेत आपल्यात, दीपक अंगेवार, राजू कदम, ह्या सगळ्या शायरांनी मिळून तो प्रयोग केला आहे. एक अनोखा प्रयोग आहे, म्हणून 2-3 शेर ऐकवतो. सनम आँखों को मेरी खूबसूरत साज है अंधेरी रात, है अंधेरी रात, फिर भी रोशनी की बात है. अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. लावण्या तू दीप येथे काळजाची बात कर. रास्ते में लोग कांटे घर बिछाते हैं यहाँ, फूल ही उधळेल कोणी चालण्या सुरुवात. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज. आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ऐ सनम आँखों
स्वप्नात माझ्या येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे ऐसा ना आँखों को मेरी खूबसूरत साज। खुदा ऐ खुदा मैं चाहता हूँ मैं चाहता हूँ मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे ऐ खुदा खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे हर कोई चाहे मुझे। आणि त्यासाठी गंध दे मजला फुलांचा गंध दे मजला फुलांचा हासण निर्व्याज दे गंध दे मजला फुलांचा हासण निर्व्याज दे ऐसा आँखों को मेरी खूबसूरत साज। खुदाची चालवणी आहे पण ती वेगळा संदर्भ आहे। आखरी शेर ऐ खुदा ऐ खुदा इंसान को इंसानियत पहले सिखा ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा इंसान को इंसानियत पहले सिखा इंसानियत पहले सिखा भावना तू दे दयाला भावना दयाला आणि थोडी लाज दे भावना तू दे दयाला आणि थोडी लाज दे येऊनी स्वप्नात माझ्या येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे ऐसा आँखों को मेरी खूबसूरत साज दे साज दे साज। मराठी गझलचे खलिफा सुरेश भट यांनी हे अमृताचं रोपटं मराठी भाषेच्या या प्रांगणात लावलं आणि त्याचा आता महावृक्ष झाला आहे। सुरेश भटांनी म्हटलं होतं की जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो। मराठी भाषेत गझल यायला खूप उशीर लागला, खूप काळ जावा लागला। माधव जुलेनांनी त्याची जमीन तयार केली आणि त्या जमिनीमध्ये सुरेश भटांनी हे अमृताचं रोपटं लावलं। अनेक अडथळे आले
सुधीत आपण स्वीकारलं, हायकू आपण मराठी भाषेने स्वीकारलं, पण गझल स्वीकारायला फार वेळ लागला. पण रसिकांचा आश्रय मिळाला आणि गझल मराठी मातीत रुजली. आता तिचा महावृक्ष झाला आहे. त्या सुरेश भटांनी लावलेल्या महावृक्षाला फळं आली. ज्या काळी 60 ते 65 गझलकार काफलाच्या वेळी होते, आज 800 गझलकार उत्तम गझल लिहित आहेत. आणि त्यातली एक नवीन गझलकार आहे कोकणातली माधवी चव्हाण जोशी. तिने एक उत्तम गझल लिहिली आहे, करते थोडी स्वप्ने गोळा, असं ती म्हणते. कोरोना काळामध्ये ही गझल माझ्याकडे आली होती आणि मी त्या कोरोना काळाच्या निवांत वेळेमध्ये ती कंपोज केली माझ्या गावात. मला एक वाटतं की आपली स्वप्न जर तरुण असेल तर आपण म्हातारे होणार नाही. पण स्वप्नांचं वय किती हवं, तरुण म्हणजे किती, त्याचं एक परिमाण, तरुणपणाचं आपण परिमाण एक ठरवलं आहे, तेच परिमाण आहे. आणि ती इतकी सुंदर गझल माधवीने लिहिली, माधुरीने, ती भाग्यश्री तुम्हाला ऐकवते. करते थोडी स्वप्ने गोळा. एक छानसं मुक्तक आहे गझलला तोडलेलं, ते सुद्धा मी आग्रह करेल की तुम्ही ऐकावं. कळीचे कळीचे फूल झाले मी, कळीचे फूल झाले मी, फुलांचा हार झाले, कळीचे फूल झाले, फुलांचा हार झाले, जराशा 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 अत्तरासाठी, जराशा अत्तरासाठी कितीदा कितीदा ठार झाले. ही गझल माझ्या सगळ्या मैत्रिणींना समर्पित करते. करते थोडी 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 स्वप्ने गोळा गोळा, करते थोडी स्वप्ने गोळा, करते थोडी स्वप्ने गोळा, करते थोडी 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 स्वप्ने गोळा, करते थोडी स्वप्ने गोळा. कारण स्वप्नांचे वय स्वप्नांचे वय कायम 16, स्वप्नांचे वय कायम 16, कायम 16.
म्हणते सखे जरी तू सखे जरी तू सती पार्वती सती पार्वती सखे जरी तू सती पार्वती सखे जरी तू सती पार्वती हरे शंकर नसतो भोळा स्वप्नाचे कायम सोळा जर शंकर भोळा नसेल तर काय करायला पाहिजे आपल्याला उघड आता तू स्वतःच अपुल्या उघड आता तू स्वतःच अपुल्या उघड आता तू स्वतःच पुण्या भाळावरचा तिसरा डोळा भाळावरचा तिसरा डोळा करते हो स्वप्ने गोळा करते हो स्वप्ने गोळा स्वप्नाचे कोकणातलेच दुसरे एक बुजुर्ग शायर जे आता नाही आहेत मरहूम बदिउज्जमा खावर त्यांची गझल अतिशय सुंदर आहे. रोशनीचे कायदे पाळायचे. लखनौला अर्धी हयात घालवलेला हा शायर दापोलीला आला उतारवयात आणि मराठीत गझल लिहायला लागला उर्दू सोडून आणि इतकी अप्रतिम गझल त्यांनी मराठी भाषेला दिली. सुरेश भटानंतरच्या ज्या फळीतले शायर पहिल्या फळीत त्यापैकी बदिउज्जमा खावर साहेब होते. लवकर गेले ते पण 60-70 गझल त्यांनी लिहिल्या फक्त मराठी पण एक अप्रतिम ठेवा मराठी भाषेसाठी त्यांनी ठेवला. त्यांची ही गझल रोशनीचे कायदे पाळायचे. मनास धीर द्यायला मनास धीर द्यायला आता कुणी न यायचे तुझेच तू हसायचे तुझेच तू रडायचे. इथे उजेड पाहिजे तिथे उजेड पाहिजे. दिवा म्हणून मी
राहिली ही दोन शब्दाची कथा 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 राहिली ही दोन शब्दाची कथा राहिली दोन शब्दाची कथा काय आता काय आता यातले गाणायचे रोशनीचे गायले आखरी शेर खूप झाली पुस्तके खावर आता 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 खूप झाली पुस्तके खावर आता खूप झाली खूप झाली पुस्तके खावर आता वेळ आली माणसाचे माणसाचे चेहरे जाणायचे रोशनीचे गायले पाळायचे रात्र आली रात्र आली की दिवे जाळायचे रोशनीचे गायले पाळायचे 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 3 मिनिटं राहिलेली आहेत. 3 मिनिटात मी भैरवी ऐकवतो. तर तारा फुलासे अधुरे राहतात फुलासे फुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होती बोललो होतो कधी मी बोललो होतो कधी कधी मी ऐक ही माझी कहाणी काळ तुझ्या डोळ्यात आले कारण वाचून पाणी
ही कहाणी तुझ्याच नाण्याची, ही कहाणी तुझ्याच नाण्याची, ही कहाणी तुझ्याच नाण्याची. तापलेल्या अधीर पाण्या, ही कहाणी तुझ्याच नाण्या. राग नाही, राग नाही, नाही नाही नाही, राग नाही, नाही नाही, राग राग नाही, नाही राग नाही, राग नाही तुझ्या नकाराचा, तुझ्या नकाराचा राग नाही, तुझ्या नकाराचा राग नाही, राग नाही तुझ्या नकाराचा. चिडाली 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 तुझ्या बहाण्याची, चिडाली तुझ्या बहाण्याची. तापलेल्या अधीर पाण्याची, ही कहाणी तुझ्याच नाण्या. लोक आले, लोक आले आताच काले, आले आले आताच काले. लोक आले, लोक आले, वेळ झाली, वेळ झाली, वेळ झाली निघून जाण्याची, वेळ झाली निघून जाण्याची. तापलेल्या अधीर पाण्याची, ही कहाणी खूप आभार आपले. थँक्यू, शुक्रिया. धन्यवाद भीमरावजी, धन्यवाद भागव्यश्री. या गझलच्या मैफिलीमध्ये साथ संगत करत होते हार्मोनियमवर सिद्धार्थ मेस्ता, तबला गिरीश पाठक, संतूर अब्रार अहमद, वायोलिन इक्बाल वारसी, गिटार संदीप कपूर. धन्यवाद सगळ्यांना.